आधारवाडी जेलमध्ये कैदी पाठवू नका असं फरमान कल्याण सत्र न्यायालयाने काढलंय। राज्यातील कारागृहात कैद्यांची संख्या इतकी झाली आहे की आता कारागृहात कैदी घेतले जाणार नाहीत असं फरमानच कारागृह प्रशासनाने काढलंय। त्यामुळे आता कैदी ठेवायचे कुठे असा प्रश्न पोलिसांना आणि कारागृह प्रशासनाला पडलाय। आधारवाडी जेलची दुर्दशा। आधारवाडी जेलमध्ये कैदी पाठवू नका, कल्याण सत्र न्यायालयाने काढलं फरमान। नाशिक जेलमध्ये कुख्यात गुंड सर्रास फोन वापरतात हे सत्य झी24 तासने दाखवल्यावर जेल प्रशासनातल्या भ्रष्टाचाराचं भयान वास्तव जगासमोर आलं। आता आम्ही तुम्हाला आणखी एका जेलचं कटू सत्य दाखवणार आहोत। कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची संख्या एवढी जास्त झाली आहे की इथे आता आणखी कैद्यांना पाठवू नका असे आदेशच न्यायालयाने दिले। जेलच्या बराकमधील कैद्यांची वाढती संख्या हा विषय तितकासा गंभीर नसून हा विषय क्षुल्लक आहे आणि असे अनेकदा प्रकार घडतात असं अजब उत्तर दिलंय पोलीस महानिरीक्षक कारागृह राजवर्धन यांनी। पण त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला मात्र नकार दिला। त्यांच्या या अजब उत्तरावरूनच कळतंय की कारागृहातल्या प्रश्नांबाबत ते किती गंभीर आहेत। गेल्या महिन्याभरापासून कल्याण न्यायालयात शिक्षा होणाऱ्या कैद्यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात केली जाते। तळोजा, ठाणे, आर्थर रोड आणि आधारवाडी अशी 4 कारागृह मुंबई परिसरात आहेत। मुंबईतली गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता आता कैद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आहे। या कैद्यांना ठेवण्याकरता कारागृहात पुरेसे बॅरेक नाहीत। एकेका बराकीत एवढे कैदी भरले गेलेत की त्यामुळे कैद्यांना झोपायला पुरेशी जागा नाहीये। त्यामुळे कैद्यांमधल्या हाणामारीचे प्रकार वाढायला लागलेत। कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता 540 इतकी आहे। मात्र या कारागृहात तब्बल 3 पट जास्त म्हणजे 1400 कैदी आहेत। खरं तर कारागृहातल्या या गंभीर प्रश्नांकडे कारागृह प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। पण हा विषय नेहमीचाच आहे असं म्हणून वरिष्ठ अधिकारी हा विषय टाळतात। कारागृहाच्या नियुक्तीकडे साइड पोस्टिंग म्हणून इथे येण्यासही कर्तव्यदक्ष अधिकारी तयार नसतात। त्यामुळे कारागृहांचे प्रश्न चिघळतच चालले आहेत। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।